नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 38 वर्ष नोकरी केली. ट्रेनिंगमध्ये मी फार रस घेतला. त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग, काही युक्त्या आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आनंदाचं ATM ही व्याख्यान मला सुरू केली. आज सांगतोय ती म्हणजे यशाची नोंद. आपल्याला जर 1 वर्षाची तयारी करायची असेल तर बी पेरा आणि धान्य घ्या. 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाड लावा, त्या झाडाची फळं घ्या, त्याची सावली प्राप्त करून घ्या. आणि 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणूस घडवा. ही माणसं घडवायला जे जे मार्ग आहेत त्यातली ही एक म्हणजे यशाची नोंद होय. यशाची नोंद म्हणजे काय? मी मोठमोठे अधिकारी, एक्झिक्युटिव्ह यांना वर्गात ट्रेनिंग कॉलेजमध्ये हे घेत असे. त्यांना सांगायचं, तुमची शक्तिस्थानं प्रथम लिहा. मी वक्तृत्वात चांगला आहे, मी मार्केटिंगमध्ये चांगला आहे, मी लोकांच्यातली भांडणं मिटवण्यात चांगला आहे, मी वाचन करण्यात चांगला आहे. काही ना काहीतरी आपल्यात असतं. या जगात असा एकही माणूस नाही की ज्याला काहीच न देता परमेश्वरानं पाठवलं आहे. त्यातलं काय चांगलं आहे हे बघायचं, ते आपल्यातही आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून ते लिहायचं. माझे अरे एवढे गुण आहेत, तेवढे माझ्यातच आहेत, माझं लक्षच गेलं नव्हतं. हेही आहे, छान आहे, हे आहे. मी स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, खेळात मला अगदी कबड्डीमध्ये प्राईज मिळालेलं आहे, ते लिहायचं आहे. हस्ताक्षर माझं चांगलं आहे, तेही गुणातच आलं ना. कितीतरी चांगली अशी शक्तिस्थानं आहेत. ही शक्तिस्थानं पाहिल्यावर याचा मी कुठं कुठं वापर केला आहे त्याची यादी करायची. ती म्हणजे व्हिक्ट्री लिस्ट. मला हस्ताक्षर स्पर्धेत गणेशोत्सवामध्ये प्राईज मिळालं होतं. तो माझा आनंदाचा क्षण आहे म्हणून मी व्हिक्ट्री लिस्टमध्ये लिहिणार. गड आला पण सिंह गेला हे पुस्तक मला भेट मिळालं होतं, तो प्रसंग. मग अजून काय व्हिक्ट्री लिस्टमध्ये? अरे धावण्याच्या स्पर्धेत मी एकदा पहिला आलो होतो, ते मी लिहितो आहे. व्हिक्ट्री लिस्ट आहे. 10वी परीक्षा मी पास झालो, हे महत्त्वाचा टप्पा आहे ना. काहीतरी किरकोळ आहे म्हणून का सोडायचं? लिहायचं. मी अगदी ओरडून आईला सांगितलं होतं, झालो 10वी. व्हिक्ट्री लिस्टमध्ये. अहो मी अनुभव सांगतो. व्हिक्ट्री लिस्ट लिहा म्हटल्यावर लोक विचार करत बसतात. अरे ते आनंदाचे तुमच्या सर्वोत्कृष्ट क्षण आहेत, त्याला विचार कशाला करायला लागतो आहे? लगेच सुचायला पाहिजेत, लगेच सुचायला. पण हे आम्ही आमचं सामर्थ्यच लक्षात घेत नाही ना. मग तो म्हणतो 10वीत. माणसाला नेहमी समोरच्याला विचारावं, तुम्हाला नोकरी कशी लागली हो, की तो असंच होऊन सांगायला लागतो, काय झालं एकदा. मग तिथं मला एकाने सांगितलं तिथं जागा आहे. मग मी तिथल्यानं जाऊन भेटलो आणि पाहिलं तर तिथं फार माणसं होती. तरी मी तयारी केली आणि अमुक केलं आणि मला तो जॉब मिळाला. तो किती आनंदानं सांगतो. पण व्हिक्ट्री लिस्ट नुसतं करा म्हटलं तर ते त्याला आठवतच नाही. म्हणजे हे सांगायचं का, मला जॉब मिळाला हा केवढा आनंदाचा क्षण आहे, तो रंगून सांगायला पाहिजे. मी तर मला बँकेत रहमतपूर ब्रँचला लागलो, हे किती ठिकाणी आनंदानं सांगत राहतो. तो प्रसंग कसा होता, ते पहिला दिवस कसा होता, तो छान आहे. मग म्हणायचं, तुमचं लग्न कसं ठरलं? काय झालं त्याचं? आमचे ते एकदा, की तो रंगात येऊनच सांगायला लागतो. अरे तो व्हिक्ट्री लिस्टच आहे ना. पुढं जरी काय तू मै करायला लागलं तरी तो क्षण म्हणून संसार आपला एक थाटला आणि एक कुटुंब निर्माण झालं. हा व्हिक्ट्री लिस्ट आहे. पहिलं मूल केव्हा झालं? असं वास्तविक मी त्यावेळेला फार दूर होतो आणि मला तार आली किंवा फोन आला आणि कळलं. तो प्रसंग तो लगेच रंगवून सांगायला लागला.
इतकंच काय, संकटाला जोडून व्हिक्ट्री लिस्ट असते. पुण्यामधल्या माणसाला तुम्ही नुसतं विचारा, 500च्या वेळेला तुम्ही कुठं होतो, काय झालं त्याचं एकदा, अहो असं पाणी आलं आणि आमचं घराचं हे सगळं झालं, असं असं असं. पण नंतर आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही दुकान कसं थाटलं इथपर्यंत तो येतो. म्हणजे ह्या संकटाचं वर्णन केल्यावर त्यातनं बाहेर कसं पडलो. त्यावेळेला नदीकिनारी आम्ही सगळे घरचे लोक एकत्र येऊन ती भांडी कशी काढली, हे काय काढलं, त्याच्या वाटण्या कशा केल्या, तात्पुरते राहायला कुठं गेलो, सगळं बारकाईने सांगतो. आणि नंतर त्यातनं आम्ही पुढे कसे आलो सांगतो. या संकटामुळंच पुण्यामध्ये टेल्को कंपनीचं भरभराट, सगळे लोक त्याच्यात नोकरीला लागायला लागले. काय काय झालं, मग मी असा लागलो. आता जी नवी वसाहत आहे ना, तिथं माझा फ्लॅट आहे, तो सगळं कौतुकानं ते सांगत असतं. आपले व्हिक्ट्री लिस्ट आपण ठराविक काळानंतर लिहून काढायची. 3 महिन्यांनी लिहायची. 3 महिन्यांनी लिहिलं की मग लक्षात येतं, अरे ह्या मधल्या 3 महिन्यात अजून काय घडलं बरं. हां, माझं अमुक व्याख्यान झालं, ते काय गाजलं, वा वा वा, फारच गाजलं. हे करायसाठी माझी डायरी पाहिजे. डायरी लिहिली असेल तर त्यातनं मला मिळतं आहे. आणि व्हिक्ट्री लिस्टमधनं मी म्हणतो वा वा वा. या हे काय मी घेतो तसं क्लासमध्ये घ्यायचं असं नाही. तुम्ही सहलीला गेला आहे, पूर्ण दिवसाची सहल आहे, सकाळी फेरफटका मारला आहे, निसर्गाचा अनुभव घेतला आहे, नाश्ता झालेला आहे, त्याच्यानंतर मधला वेळ आहे आता जेवणापर्यंतचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा एक्सरसाइज घेऊ शकता. त्याला काय नुसते कोरे कागद द्या, छापील तयार केलेलाच पाहिजे असं नाही. मी केलेला आहे पण तयार पाहिजे असं नाही. त्यात म्हणा तुमची शक्तिस्थान आल्या आणि त्याच्या आधारानं तुम्ही कुठं कुठं आत्तापर्यंत यश मिळवलं ते सांगा. यशाचा एक तरी प्रसंग सांगा म्हणायचं आणि तो रंगवून सांगायला. मग याने सांगितलं की त्याच्या लक्षात येतं, अरे असं माझ्याही बाबतीत घडलं होतं की त्याची व्हिक्ट्री लिस्ट वाढायला लागते. आणि इतका त्या यशाचे शिखरं लोकांच्या पुढे यायला लागतात, त्यांना इतका आनंद त्यातनं होत असतो. तो सांगतो, मी रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकलं त्यावेळेला असं असं झालं, इतकी भीती वाटत होती, पण जो टाळ्यांचा कडकडाट झाला तेच माझी व्हिक्ट्री लिस्ट. एक तरी आपलं पुस्तक असावं म्हणून मी फार मनातनं सारख्या नोट्स काढत होतो, हे करत होतो. त्याचं पुस्तक लिहिलं. मित्राला बोलून संपादन कसं करायचं आहे ते त्याच्याकडनं शिकलो. मध्ये मध्ये शीर्षकं कशी द्यायची आहेत ते शिकलो. मॅनेजमेंटची तत्त्व सांगणारी उदाहरणं किंवा त्याचे सुविचारमध्ये कसे लिहायचे ते केलं. आणि मग माझं पुस्तक तयार झालं आणि ते अमुक अमुक व्यक्ती इथली मोठी आहे ना त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. दुसरे दिवशी पेपरमध्ये बातमी आली, हा 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 केवढं. हे तो रंगून सांगतो, ही व्हिक्ट्री लिस्ट आहे. असा क्षणच नाही आहे की माझ्या बाबतीत घडलं नाही म्हणून. मी तर कौतुकानं सांगतो, मी बँकेत अमरावतीला मॅनेजर होतो तरी यूथ हॉस्टेलचं मी निवेदन वाचलं आणि म्हटलं आपणही जायचं. ट्रेक होता हिमालयातला आणि मी सौला घेऊन नाव नोंदवून गेलो. कुलू आणि मनाली याच्या मध्यावर पहिला कॅम्प होता. दुपारी गरम गरम शेंगदाणे खायला द्यायचे आणि चहा द्यायचे थंडीत. त्या इतकं मस्त वाटायचं. ट्रेनिंग दिलं आणि मग आम्ही निघालो. रोज चालायचं. एकंदर 10 दिवसाचा होता. 9व्या दिवशी आपल्याला आता हे जमत नाही असं वाटलं, कारण 8व्या दिवशी आम्ही खूप दमलो होतो. रस्ता चुकल्यासारखं वाटल्यानं तो थकवा अधिकच वाढला होता. जारी कुठे आहे, जारी गाव कुठे आहे असं सारखं विचारत तिथं पोचलो होतो. आणि सौ आणि मी म्हटलं आपल्याला हे आता काही जमत नाही बाबा, तर आपण त्यांना सांगूया नाही येत आम्ही. आणि त्यांना सांगितलं तसं. सांगितलं तरी एक मन म्हणत होतं की आता हे सकाळी उठल्यावर बघतो तर सगळेजण आता रांगेत उभे होते पुढं जायला. पुढचं शिखर गाठायचं होतं. चंद्रखाणी पास हा ट्रेक आता पूर्ण होणार होता. एकच दिवस राहिलेला आहे.
मिसेस आणि मी म्हटलं आपण माघार घेणं बरोबर नाही, आता आपणही फ्रेश झालेलो आहे, चला जाऊया. आणि आम्ही त्यांना विनंती केली, काल रात्री आम्ही तुम्हाला म्हटलं आता थांबतो, पण नाही आम्ही येणार आहे. ते म्हटले सगळ्यांना, अरे ही जोडी येते, टाळ्या वाजवा. आणि आम्ही त्यांच्यावर गेलो. पुढचा जो भाग होता हा सबंध बर्फातला होता. स्लेज काय तो अनुभवला आम्ही. त्या बर्फात खाली घसरून यायचं आहे, तर हात आपले कोपरं आहेत ती घासली गेली तर जखमा होतात म्हणून असं ठेवायचं. पाय ते जवळ ठेवले तर कोलमडायला होतं म्हणून त्या लांब करायचे, पाय लांब आणि हात असे हे करत इतकं जोरात ओरडत गेलो, भारत माता की जय, भारत माता की जय, वा वा वा. जगातला सगळ्यात अत्युच्च असा आनंद झाला तो त्या दिवशी झाला, हे झालं. आणि ते केल्यामुळं माझ्या विक्ट्री लिस्टमध्ये अरे त्यांचं आम्ही प्रशस्तीपत्रक मिळवलो, एक गिर्यारोहक झालो, तोही आनंद घेतला. अशी ही विक्ट्री लिस्ट वाढवत न्यायची. ती मधनातनं सांगायची, घरात डायनिंग टेबलवर सांगायची, लग्नाच्या इथं जेवायला वेळ आहे, नातेवाईक जमलेत, गप्पा मारतोय तिथं सांगायची, सहलीमध्ये सांगायची, बागेमध्ये आपण जुने ज्येष्ठ नागरिक जमलेलं आहे त्याच्यामध्ये सांगायची. हे सांगितलं की इतरांना प्रेरणा मिळते आणि आपल्यात ही कार्यशक्ती आहे याची जाणीव होऊन आपण अजून पुढं जायला लागतो. केव्हा कुठं काय ही विक्ट्री सापडेल त्याचा नेम नाही, लगेच मिळू शकते. आत्ताचंच उदाहरण घ्या, या महिन्यातलं. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आहे आणि त्याच्यावर बरेच जण अंक वगैरे काढतात. एका संपादकांचा मला फोन आला की मी ह्या साहित्य संमेलनावरचा विशेषांक काढतो आहे, तुम्ही आत्तापर्यंत 5-6 साहित्य संमेलनाला गेला होता किंवा अनेक साहित्य संमेलनाध्यक्ष तुम्ही जवळनं पाहिलेले आहेत, त्याच्यावरचा एक लेख द्या मला. माझ्या स्वभावानं मी लगेच हो म्हटलं. असे सगळे पॉईंट्स काढून हे केली तयारी. तरी म्हटलं एकदा बघूया गुगलवर अजून काही माहिती आहे का. म्हणून गुगलवर पाहिलं तर तिथं पहिलंच वाक्य मला काय मिळालं, तर प्राचार्य श्याम बोरके यांनी लिहिलेलं साहित्य दरबारातील दशरथने हे संमेलनाध्यक्षांची माहिती देणारं पुस्तक वाचा. मी उडालोच, अरे माझ्याच पुस्तकाचा मला हा आनंद तिथे आल्यामुळं मिळाला. गुगलनं आपलं मान्य केलं आहे, सर्टिफिकेट दिलं आहे, आणखी काय पाहिजे. अशा अनेक तुमच्याही बाबतीत घडलेल्या घटना वेळ घालवू नका, आजच लिहा. आणि त्या लिहायला मिळायला प्रेरणा म्हणून आधी शक्तिस्थानं लिहा, 5-1. हे माझ्यात आहे आणि त्याला साजेशा या गोष्टी मी पुढं करत चाललो आहे. करा हे जे सांगितलं हे इतरांपर्यंत पोचवा, त्यांना शेअर करा. धन्यवाद.